विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी श्रीमती यशोदा सुभाष पवार, हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील दुसरं प्रकरण आपण आज बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. हे जे प्रकरण आहे या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे बघा. मुख्य मुद्दे दोन आहेत. एक म्हणजे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. या भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या प्रकरणामध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आपल्याला बघायचं आहे. आणि भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचिताचा इतिहास लेखन आणि स्त्रीवादी इतिहास लेखन या इतिहास लेखनावर आपल्याला भर टाकायचा आहे. प्राचीन काळातील इतिहास लेखन. या प्राचीन काळातील इतिहास लेखन यामध्ये प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, द्वैत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे म्हणजे जेव्हा जेव्हा उत्खनन झालं, हडप्पा आणि मोहनजोदडो येथे जेव्हा उत्खनन झालं, तेव्हा या हडप्पा या संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला अस्तित्वात होती असे दिसून येते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात मात्र अजूनही यश मिळालेलं नाही आणि त्यामुळे नेमका त्यावेळचा इतिहास कसा होता हे अजूनही आपल्याला त्यातलं सत्य कळलेलं नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहेत आणि या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या बाबींची आपल्याला पुरेपूर माहिती मिळते. प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने आहेत काही. पुराणे व अन्य धर्मग्रंथ, जैन व बौद्ध धर्मग्रंथ, रामायण व महाभारत यासारखी महाकाव्य आणि परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने या सर्व धर्मग्रंथातून किंवा या प्रवास वर्णनातून प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजतो, कारण ही इतिहासी साधनं ही लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहेत. त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. कारण प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असे या इतिहासाचे तीन काळामध्ये विभाग केले गेलेले आहेत. त्यापैकी मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. आणि पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेत आणि इतिहास समजून घेण्यासाठी त्यातील लेखन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्ययुगीन काळातील इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ कोणते आहेत ना? त्यातील पहिले इतिहासकार आहेत ते म्हणजेच कल्हण. राजतरंगिणी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील हा ग्रंथ आहे. इतिहास लेखन हे शास्त्र शुद्ध असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ अगदी जवळचे नाते सांगतो आणि त्यामध्ये या ग्रंथामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, स्थानिक परंपरा आणि राजकुलाच्या अधिकृत नोंदी
कल्हण यांनी या ग्रंथामध्ये, राजतरंगिणी या ग्रंथामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून कल्हणने हा राजतरंगिणी हा ग्रंथ रचलेला आहे, लिहिलेला आहे. त्यानंतरचे आपले दुसरे इतिहासकार आहेत मध्ययुगीन काळातील इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ. यामधील आपले दुसरे इतिहासकार ते आहेत झियाउद्दीन बर्नी, तारिक ई फिरोजशाही. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार मानला जातो. त्यांनी या ग्रंथांमध्ये इतिहास लेखनाचा मुख्य हेतू काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इतिहासकारांचे कर्तव्य हे फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे किंवा कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, असं आपलं ठामपणे मत त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचनही सुद्धा इतिहासकाराने करायला हवे. म्हणजे जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा. एवढंच नाही तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही सुद्धा लक्षात घ्यायला हवा. कारण त्यांच्या या विचारसरणीमुळे, म्हणजे झियाउद्दीन बर्नी यांची ही विचारसरणी आणि यांच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे ती अधिक विस्तारात गेलेली आहे. त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ. यामध्ये तिसरे आपले इतिहासकार आहेत मुघल सम्राट बाबर. त्यांनी तुझुक-ई बाबरी हा ग्रंथ लिहिला. या मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखन, राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्याबद्दलची निष्ठा या पैलूंना त्यांनी विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्या या तुझुक-ई बाबरी या ग्रंथामध्ये, त्यांच्या वर्णनामध्ये, या ग्रंथातील वर्णनामध्ये समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत त्यांनी आपल्याला सुरू केलेली दिसते. या ग्रंथात त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णन सुद्धा मुघल सम्राट बाबर यांनी या ग्रंथामध्ये, तुझुक-ई बाबरी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली आहे. आणि त्यांच्या बरोबरीने त्यांनी केलेल्या प्रदेशाची आणि शहराची वर्णन सुद्धा आढळून येतात. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी याची बारकाईने केलेली निरीक्षणे सुद्धा आपण हा ग्रंथ बघितल्यानंतर आपल्या निदर्शनास येते. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रामध्ये या सर्व बाबींचा समावेश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अबुल फजल यांचा अकबरनामा. म्हणजे या इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. कारण दिवसेंदिवस जसजशी इतिहास लेखनाला सुरुवात झाली तसतशी त्या इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्येही सुद्धा सुधारणा होत गेलेली आहे. आणि जेव्हा अबुल फजल यांनी हा अकबरनामा लिहिला त्यावेळेला या ग्रंथामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळते. कारण त्यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेलं संकलन या अकबरनामामध्ये आपल्याला दिसून येतं. माहितीच्या विश्वासार्हतेची कसून त्यांनी छाननी केलेली आहे आणि पूर्वग्रह दूषित आणि वास्तववादी संशोधन पद्धतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. अबुल फजल यांच्या अकबरनामाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजेच बखर. या बखरीमध्ये सभासदांची बखर, भाऊसाहेबांची बखर, कैफियत अशा अनेक बखरी प्रसिद्ध आहेत. या बखरीत शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीची आपल्याला माहिती मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर, भाऊसाहेबांची पानिपतची बखर, होळकरांची कैफियत या बखरीच्या माध्यमातून त्यांचं योगदान आपल्याला दिसून येतं, कळतं. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय
आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार बखरीचे दिसून येतात. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ, म्हणजे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ यांचा जेव्हा आपण इतिहास बघतो तेव्हा भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेलं आहे. त्यांनी केलेल्या ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव आपल्याला त्यावेळेला दिसून येतो. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झालेले आहेत. ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. जेम्स ग्रॅड डफ याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या आणि येथूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. या भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सर्वप्रथम वसाहतवादी इतिहास लेखन बघूया. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराचा अंतर्भाव आपल्याला दिसून येतो. भारतीय संस्कृती ही गौण आहे, ही त्यांची दृष्टी लेखनामध्ये आपल्याला वारंवार जाणवते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5ही खंडात वसाहतवादी इतिहास लेखन आपल्याला आढळून येते. प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन मध्ये विल्यम जोन्स, फ्रेडरिक एंगेल्स यांनी लिहिलेला इतिहासांचा अंतर्भाव केला गेलेला आहे. पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत होऊन ज्या युरोपीय इतिहासकारांनी लेखन केले आहेत त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हटलं जातं. या प्राच्यवादी इतिहास लेखकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साम्य तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला आणि या भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा या काळामध्ये होती अशी कल्पना या इतिहासकारांनी त्यावेळी मांडली. आणि या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने सर विल्यम जोन्स, फ्रेडरिक मॅक्स मुल्लर आणि एडवर्ड सैद याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल आपल्याला दिसून येतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असेही म्हटलं जातं, कारण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला आणि अशा प्रकारे राष्ट्रीय लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली, सुरुवात झाली. भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली यामध्ये
राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं आपल्याला काही उदाहरणादाखल घेता येईल. त्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी आणि अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकार आहेत. या इतिहासकारांची नावं आपल्याला देता येतील. विका राजवाडे. विका राजवाडे यांचं इतिहासातील जे योगदान आहे ते फार मोठं आहे. कारण आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार करणारे विका राजवाडे हे प्रमुख मानले जातात. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड विका राजवाडे यांनी संपादित केलेले आहेत. म्हणजे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय असं ठाम मत त्यांनी मांडलेलं आहे. केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरांसाठी काटकट कारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असं मत त्यांनी मांडलं. म्हणजे अस्सल कागदपत्र जी आहेत, वास्तव कागदपत्र जी आहेत, त्या अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा आग्रह विका राजवाडे यांनी धरला. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान सुद्धा फार मोठं आहे. कारण भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मध्ये स्वातंत्र्य म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली आणि दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधल्या गेलं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आधुनिक भारताचा इतिहास लिहिला जाऊ लागला. एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात होते आणि त्याच वेळी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही सुद्धा लिहिण्यास सुरुवात झालेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता त्यावेळी इतिहासकारांना वाटू लागले. या इतिहास लेखनातील वैचारिक प्रवाह जे आहेत, या स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन, 2. वंचिताचा इतिहास आणि 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. तर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार हा मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आणि श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे एक ठळक उदाहरण समजलं जातं. वंचिताचा इतिहास, वंचित घटक, दीनदलित बांधवांसाठी लिहिला गेलेला इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. म्हणजे समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असं अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाने आपलं स्वतःचं मत मांडलं. आणि पुढे महात्मा फुले यांनी
गुलामगिरी या पुस्तकात शूद्रादी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे महात्मा फुले यांनी लक्ष वेधलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्यांचं स्थान यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाश टाकला. स्त्रीवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत होते. भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय त्यावेळी दुर्लक्षित होता. कारण स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र समजलं जायचं. पण त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिलं आव्हान होतं. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन आणि संकलन करणं सुद्धा आवश्यक होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यावर प्रकाश टाकला तो ताराबाई शिंदे यांनी. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे यांनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. ताराबाई शिंदे यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन केलं. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा ग्रंथ. हे पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं. पंडिता रमाबाई यांचं 1888 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. आणि अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स अँड फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील लही निबंध त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. शर्मिला रेगे यांनी महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भामध्ये लेखन केलेलं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लिहिलेल्या निबंधांचं संकलन केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे स्त्रीवादी इतिहास लेखकांनी भरीव कार्य केलेलं आहे. अलीकडच्या काळातही कोणत्याही विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता अनेक इतिहास संशोधकांनी इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. यामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा, सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख आपल्याला करावा लागतो. अशा प्रकारे भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आहे. या इतिहासकारांना विनम्र अभिवादन. धन्यवाद बाळांनो.